संदर्भातली मागणी त्यांनी लावून धरलेली होती. तर त्याला 2 महिन्यांचा कालावधी सध्या सरकारने मागितलेला आहे. ही सरकारच्या दृष्टीने किती आव्हानात्मक गोष्ट आहे. यामध्ये कायदेशीर कोणकोणते मुद्दे आहेत जे समोर येऊ शकतात. याचं कारण थोडंसं तुम्हाला मी आणखी एक मुद्दा याच्यामध्ये सांगतो, तो म्हणजे ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्यामध्ये कोणी जर वाटेकरी आलं तर आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही आंदोलन करू. ही बाब सरकारच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे येणाऱ्या काळामध्ये? सिद्धार्थ शिंदे, 2 महिन्यात सगळेच कुणबी सगळे मराठा कुणबी आहेत वगैरे, त्याच्यात सरकारने थोडक्यात वेळ मारून घेतलेली आहे. तो कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. पण हैदराबाद गॅझेट हे आजचं जे आहे ते जर उद्या इम्प्लिमेंट झालं, जात प्रमाणपत्र मिळायला लागले, जात पडताळणी झाली, मग हे जे लोक आहेत मराठा बांधव, त्यांना हे जे 3 कॅटेगरी कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, हे जर त्यांना सर्टिफिकेट मिळाले तर ते ओबीसी मध्येच येणार. त्यांना ओबीसीचे सगळे फायदे मिळणार आहेत. त्यामुळं साहजिक आहे ओबीसी समाज ह्याच्यावर जो करंट आहे तो नाराज होईल. ते कोर्टात जातील, कोर्टात कोणीही जाऊ शकतं. पण हे मी क्लिअर करू इच्छितो की ह्या GR प्रमाणे जे प्रमाणपत्र दिले जातील आणि ज्याची व्हॅलिडिटी होईल त्यांना ओबीसी मार्फत सगळ्या सुखसुविधा, सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या मिळणार आहेत ओबीसी मार्फतच. तर आता काही लाखांमध्ये मराठा बांधव हे कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये सामील होणार आहेत. हे मी स्पष्ट करू इच्छितो. कारण जर तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळालं, आपण पूर्ण करा सर. जर तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळालं आहे कमिटी मार्फत, त्या 3 सदस्यीय कमिटी मार्फत, तहसीलदार, कलेक्टर आणि व्हॅलिडिटी झाली आहे, तर साहजिक आहे तुम्ही कुणबी झाला आहात, कुणबी मराठा झाला आहात, मराठा कुणबी झाला आहात आणि त्यांना ओबीसी मध्ये ते समाविष्ट होतील. तर आता हे ओबीसी जे 30-32% ओबीसी VJNT जे महाराष्ट्रात आहेत, त्याच्यात काही लाखांनी मराठवाड्यातील मराठा बांधवांचा समावेश होण्यासारखी परिस्थिती आज आहे. उद्या काय होईल, त्याच्यात काय अडचणी येतील ती पुढची गोष्ट आहे. पण हा एक समाधानकारक एक पाऊल आहे, एक पुढचा पाऊल आहे. सिद्धार्थ शिंदेजी, खूप खूप धन्यवाद. सविस्तरपणे आपण याच्यावर भाष्य केलं आणि यातल्या काही कायदेशीर गोष्टी ज्या होत्या त्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आम्हाला समजावून सांगितल्यात त्याच्याबद्दल. तर